नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर कृषी विभाग पदभरती 2026 याच्यामधलं सगळ्यात मोठं आजचं काय आहे तर अपडेट आहे। यामध्ये जाहिरात, जागा, त्याचबरोबर काय असणार परीक्षा पॅटर्न आणि वयोमर्यादा याबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती कायच नाही तर स्वतंत्र दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या स्वतंत्र दिनानिमित्त एक खास तुमच्यासाठी काय नाही तर बंपर ऑफर म्हणता येईल। यामध्ये तुम्हाला कोणतीही बॅच म्हणजे पशुसंवर्धन, अंगणवाडी सुपरवायझर असेल, टीईटी टेट असेल, फार्मासिस्ट असेल, महिला व बाल विकास, एएनएम, जीएनएम असेल, वनसंरक्षण टेट, जलसंवर्धन असेल, मृदा संवर्धन, एफडीए, जीएनएम असेल, त्याच्यानंतर तलाठी, एलएसओ, सीडीपीओ, एसआय, एमपीडब्ल्यू, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका या सर्वच्या सर्व बॅचेस, या बॅचेस पैकी कोणतीही बॅच तुम्ही फक्त आणि फक्त 999 रुपयांना संपूर्ण वर्षभरासाठी काय करू शकताय, परचेस करू शकताय। आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स तुम्हा सर्वांच्यासाठी अवेलेबल करून देतो, जे की तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मल्टिपल टाइम कितीही वेळा पाहू शकताय। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शनासाठी असणार आहे। तसंच आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती 1 ऑगस्ट पासून खास तलाठी स्पेशल बॅच, फास्ट ट्रॅक बॅच सुरू करण्यात आलेली असणार, ती सुद्धा 999 रुपयांमध्ये तुम्ही जॉईनिंग करू शकताय। तसंच जर का तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे तलाठी स्पेशल बॅच साठी जर का काय करायचे असेल तर फास्ट ट्रॅक बॅच जॉईनिंग करायचे असेल तर त्या ठिकाणी एक व्हॅलिड कुपन कोड तुम्हाला सर्वांना सांगतोय, कोणता असणार बघा, KUL10। कोणता असणार बघा तर KUL10 हा व्हॅलिड कुपन कोड आहे आणि हा KUL10 जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी 10% काय भेटून जाईल तर तलाठी फास्ट ट्रॅक बॅच वरती डिस्काउंट सुद्धा 10% चा भेटून जाईल। त्याचबरोबर या ठिकाणी जुन्या झालेल्या क्वेश्चन पेपरचं काय केलं जातं, विश्लेषणात्मक पद्धतीने क्वेश्चन पेपर ते सॉर्ट आउट करून घेतले जातात, सोडून घेतले जातात। आणि जर का तुम्हाला ह्या बॅचेस काय करायच्या असतील तर जॉईनिंग करायचे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आता लगेचच कॉल करा आणि कोणतीही मनपसंतीची जी काही तुमची बॅच आहे किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असणार आहे, असं यश तुम्हाला काय करायचं आहे तर मिळवायचं असणार आहे, तर त्याच्यासाठी ही बॅच तुम्ही जॉईनिंग करू शकता आणि व्हॅलिडिटी फक्त 1 वर्षासाठीची असणार आहे। बघा, कृषी विभाग जो असणार, कृषी विभागामध्ये सगळ्यात मोठी पदभरती या ठिकाणी निघणार आहे। किती सांगितलं जातं बघा तर 23, सर्वसाधारणतः किती असणार आहे तर 23,000 काय असणार आहे, 23,000 इतक्या मोठ्या प्रमाणात काय असणार आहे तर पदभरती या ठिकाणी केली जाणार आहे। महसूल व कृषी क्षेत्रातील बदल आणि त्याचबरोबर गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने तब्बल 17 वर्षानंतर कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला या ठिकाणी मंजुरी दिली आहे। यामध्ये नव्या आकृतीबंधानुसार कृषी विभागात एकूण जवळपास 23,000 प्लस काय घेतली जाणार तर नियमित परमनंट स्वरूपातील कायमस्वरूपी पदांची काय करण्यात आलेली आहे तर मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये 2,668 नवीन पदांची सुद्धा निर्मिती करण्यात आली। किती पद तर 2,668 इतक्या नवीन पदांची काय आहे बघा सुधारित आकृतीबंध। यामध्ये बघा काय सांगितलं जातं तर कृषी संचालकांची 10 जागा असणार आहेत, कृषी सहसंचालकांच्यासाठी 19 जागा असणार आहेत, अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्यासाठी 115 जागा, कृषी उपसंचालकांच्यासाठी 324 जागा, तालुका कृषी अधिकारी आणि तंत्र अधिकारी दर्जांच्यासाठी 849 जागा, कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ याच्यासाठी 2,070 जागा असणार आहेत, उपकृषी अधिकारी दर्जासाठी 3,443 जागा असणार आहेत, सहाय्यक कृषी अधिकारी दर्जासाठी 12,905 पद असणार आहेत। अशा एकूण पदांना या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे, ज्यांची संख्या 23,000 प्लस इतकी आहे। हे याबाबतचं काय असणार तर परिपत्रक या ठिकाणी देण्यात आलेले आहे। कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला लवकरच मंजूर करण्याबाबत हे काय असणार आहे तर पत्र आलेलं असणार आहे। परिपत्रक तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल। नवीन आकृतीबंधांची ठळक वैशिष्ट्ये, यामध्ये एकूण मंजूर पदे 23,476 इतकी असणार आहे। त्याचबरोबर नव्या पदांची निर्मिती 2,668 पदे नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे। आर्थिक बचत कालबाह्य पदे रद्द करण्यामुळे
त्यामुळं दरवर्षी जो काय होणार आहे 92.60 कोटी रुपयांची बचत या ठिकाणी केली जाणार आहे. अधिकारी श्रेणीत सुधारणा करण्यात आलेला असून तालुका कृषी अधिकारी व तंत्र अधिकाऱ्यांना गट अ चा दर्जा आणि F19 वेतन श्रेणीत या ठिकाणी तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 4 नवीन सरसंचालनांची या ठिकाणी काय करण्यात आले तर स्थापना करण्यात आली, निर्मिती करण्यात आली. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात खालील 4 नव्या सरसंचालनांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये बघा ॲग्रिस्टॅक संचालनालय, डिजिटल शेती व माहिती संकलन देणे, हवामान अनुकूल व शाश्वत शेती सरसंचालनालय, हवामानातील बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी काय असणार आहे या संचालनाची स्थापना करण्यात आली. कृषी यांत्रिकीकरण सरसंचालनालय, यामध्ये शेतीत उपकरणांचा वापर वाढवण्यासाठी आणि मालमत्ता व्यवस्थापन संचालनालय या संचालनालयांची स्थापना करण्यात आली. एक बघा ॲग्रिस्टॅक आहे, दुसरा हवामान आहे, तिसरं कृषी यांत्रिक आणि चौथं मालमत्ता. हे नवीन 4 काय असणार सरसंचालनांची स्थापना करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी कृषी विभागामध्ये 23,000 काय असणार 476 पदांची जे काय आकृतीबंधांना मंजुरी देण्यात आली, यामध्ये मोठ्या प्रमाणात कोणतं पद भरलं जाणार आहे तर कृषी सहाय्यक पद भरलं जाणार आहे. कोणतं? कृषी सहाय्यक पद भरलं जाणार आहे. यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये याचे 2 पेपर असणार आहेत. एक असणार आहेत अतांत्रिक विभाग आणि दुसरा असणार आहे तांत्रिक. बघा कृषी सहाय्यक हे जे काही पद आहे ज्याला आपण कृषी सेवक म्हणतो, ह्याचा एक असणार आहे कोणता सांगितलं जातो तर लक्षात ठेवायचं आहे तांत्रिक भाग एक असणार आहे आणि दुसरा असणार आहे अतांत्रिक. अतांत्रिक मध्ये आपल्याला माहित आहे जसं की मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, ओके, गणित, बुद्धिमत्ता, ओके, म्हणजेच हे काय असणार जीके, ह्या सगळ्याचा काय असणार समावेश अतांत्रिक मध्ये असणार. आणि तांत्रिक मध्ये जे काय असणार तुमचा काय असणार शैक्षणिक घटक असणार याचा समावेश असणार. तांत्रिक विभागामध्ये कृषी घटक याचा समावेश करण्यात आलाय. उमेदवाराचे कृषी क्षेत्रातील ज्ञान तपासण्यासाठी या विभागाला जास्त महत्व दिले जाते. ते प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात, असे 60 प्रश्न असतात आणि किती असतात 120 मार्क असतात. बघा तांत्रिकीला किती असणार 60 प्रश्न असतात आणि एकूण गुण किती असणार आहेत 120 गुण आहेत. तर अतांत्रिक विभागासाठी लक्षात ठेवायचं आहे किती असणार तर 80 प्रश्न असतात आणि किती गुण असतात तर 80 गुण असतात. मग असे जवळपास 140 प्रश्न लक्षात ठेवायचं आहे. तांत्रिकचे किती प्रश्न आहेत 60 प्रश्न आहेत, 120 गुण आहेत आणि अतांत्रिक वरती 80 प्रश्न आहेत आणि 80 गुण असणार आहेत. असे 140 प्रश्न असणार आहेत आणि गुण किती असणार आहेत तर 200 गुणांचा या ठिकाणी पेपर घेतला जाणार आहे. तालुका कृषी अधिकारी आणि उपसंचालक हे दुसरं पद आहे. हे एमपीसी कृषी सेवा परीक्षेमार्फत भरलं जातं. जसं की पूर्व परीक्षा, सामान्य क्षमता चाचणी आणि कृषी विषयक घटकांचा याच्यामध्ये समावेश आहे. मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षेनंतरची काही मुख्य परीक्षा घेतली जाते, यामध्ये कृषी विज्ञान आणि तांत्रिक विषय पूर्व असे 200 गुण मुख्यतः दिले जातात. लेखी स्वरूप पूर्व वस्तुनिष्ठ काय असणार तर प्रश्नांचं स्वरूप असणार आहे. मुख्य वर्णनात्मक म्हणजे मुख्य परीक्षा जी काय असणार ही मुख्य परीक्षा कशी असणार आहे वर्णनात्मक असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, प्लस त्याला काय असणार आहे तर मुलाखत सुद्धा असणार आहे. दुसरा आहे बघा कृषी सहाय्यक परीक्षा पॅटर्न. आता यामध्ये सर्वसाधारण लक्षात ठेवायचं मराठी व्याकरण भाषा याच्यामध्ये 20 प्रश्न आहेत, इंग्रजी व्याकरण याच्यामध्ये 20 प्रश्न असणार आहेत, सामान्य ज्ञानासाठी 20 प्रश्न असणार आहेत आणि बौद्धिक ऍप्टिट्यूड याच्यासाठी 20 प्रश्न. असे हे टोटल काय असणार आहेत. अतांत्रिक साठी 80 प्रश्न असणार आहेत. किती प्रश्न असणार आहेत 80 प्रश्न असणार आहेत आणि मार्क किती असणार आहेत गुण किती असणार आहेत 80 गुण असणार आहेत. आणि जे काही टेक्निकल असणार आहेत ना कृषी घटक, या कृषी घटकावरती किती असणार आहेत 60 प्रश्न असणार आहेत. किती 60 प्रश्न. किती प्रश्न 60 प्रश्न आणि गुण किती असणार आहेत तर 120 गुण असणार आहेत असं सांगितलं जातं. परीक्षा कालावधी
120 मिनिटं म्हणजे 2 तासांचा परीक्षा कालावधी या ठिकाणी असतात. नकारात्मक गुण सरळ सेवा स्वरूपाच्या कृषी सहाय्यक परीक्षेत सहसा निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार नाही. आणि जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचा. आणि मोस्ट ऑफ ऑल लक्ष ठेवायचं आहे, जर का तुम्हाला यापैकी कोणतीही बॅच या ठिकाणी लावायची असेल, जॉईनिंग करायचं असेल किंवा एनरोल करायचं असेल तर आत्ताच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि कोणतीही बॅच संपूर्ण वर्षाकरिता या ठिकाणी तुम्ही काय करू शकताय तर जॉईनिंग करून घेऊ शकताय. असेच नेहमीच अपडेटेड माहिती घेण्यासाठी पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.